परमेश्वर तर करत. हे लॉर्डचं वर्ड आहे आणि लॉर्ड परमेश्वर ते फुलफिल करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बोल्डनेस काय ठेवायचं? बोलनेस. एलियामध्ये बोल्डनेस होतं का? नाही. तू विश्वासाने जा आणि आपली भाकर काय कर? बनव आणि पहिली मला देव अशी आशीर्वाद देईल तर तुझ्या कुपीतलं तेल आणि तुझ्या मडक्यातलं पीठ संपणार नाही. मग बोलला का नाही बोलला? येस. आपल्याला प्रश्न हाच पडतो ना, कारण प्रभू कसं बोलायचं? मग तू करायचं असं तिकडेच करायचं होतं. पुढं ते पाण्याचा जो सरोवर होता ना, तिथेच तू करून दाखवायचं होतं. शेवट त्यांनी निराशा आपल्याला हवी दिली नाही. त्याला माहित होतं तिकडे एकटा ब्लेस झाला असतो, इकडे येऊन आज एक कुटुंब पण माझ्यामुळे ब्लेस होणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो प्रभू तेल आणि पीठ वाढू शकतो, त्या ओळातलं पाणी ते वाढू शकत का? येस, वाढू पण शकतो. तिथं किती लोक ब्लेस झाले असते? तो एकटाच. पण इथं तुझ्याकडे अनेक लोक ब्लेस होती. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्रभूकडे पहा. हे वचन तुम्हाला कळलं ना, चर्च रिवायवल येण्याचे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कधी असं बघतो, चर्चेच्या बाहेर असं आपण बघतो, काही काही ठिकाणी बाहेर कोण बसलेले असतात? भीक मागणारे. कोण? मी वागणार. असं वाटतं रे तिथं बसण्यापेक्षा कुठं बसले चालतील, आतमध्ये यांची काय बदलून जाईल? परिस्थिती बदल. म्हणजे आतमध्ये बसलेत त्यांचं काय? तेव्हा माझा मुद्दा कळला, जे प्रभूने माझ्या मनात टाकलं. कारण मी जास्त जातो, मी काही चर्चेस पाहतो, लोक सगळे भीक मागतात कुठे बसलेत? चर्चा बाहेर. एवढंच अंतर आहे चर्च. त्यांनी फक्त तिथं बसण्यापेक्षा कुठं बसलं पाहिजे? आतमध्ये. प्रभू म्हणलं तू असं म्हणतो ठीक आहे, पण जे आत बसलेत त्यांचं काय रे? ते बसून पण कसे बसलेत? बहिरे बसले. बाहेर बसले. बसा तर असं बसा का ते वचन माझ्यासाठी. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. मी नेहमी म्हणतो प्रभू हे जर आत असते ना, यांचं लाईफ बदललं असतं, तेव्हा त्यांचं सोड आत बसायला विचार मला काय चालतं. ते बसलेत पण त्यांचे कान बंद आहेत. येस. ते देवाचं वचन ऐकत नाही. फक्त जे त्यांच्या जीवनात बिततंय ना, त्याच्याच घेऱ्यामध्ये तो घेरा तोडाच. येस. त्या घेऱ्यातून बाहेर या आणि जे देवाने ठेवले ते वाचा. ते तुम्हासाठी याचे. येस, हालेलुया.